IPL 2026 मध्ये चांगला खेळल्यामुळे वैभव सूर्यवंशीला इंडिया ए संघामध्ये स्थान मिळालं आणि त्या संघाला अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी भेटली। या दौऱ्यामध्ये वैभव सूर्यवंशी सोबतच आणखीही नवे खेळाडू होते, त्यांनाही ही संधी पहिल्यांदा भेटली आणि तिथं जाऊन हे IPL मधले स्टार खेळाडू काहीतरी गाजवतील आणि भारतीय संघाच्या प्रमुख संघामध्ये ते स्थान मिळवतील आणि स्वतःची ओळख एक चांगल्या प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्ण करतील असं BCCIला वाटलं। मात्र वैभव सूर्यवंशी हा हायलाईट खेळाडू आहे, अवघ्या 15 वर्षाचा आहे। IPL मध्ये त्याने एवढे सगळे चांगले बॅट्समॅन असताना सुद्धा टॉपवर राहिला होता। याच्यामुळेच अफगाणिस्तान ए श्रीलंका ए संघाविरुद्ध तो मोठा स्कोअर करेल आणि त्याची तो निवड सार्थ ठरवेल असं वाटलं होतं, परंतु तसं होताना मात्र दिसत नाहीये। दुसऱ्याही खेळाडूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर तेही फ्लॉप होताना दिसून आले, परंतु वैभव सूर्यवंशी हा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हायलाईट खेळाडू आहे आणि त्याच्याकडून प्रत्येक डावामध्ये काहीतरी चांगलं होईल आणि IPL मध्ये ज्या प्रकारे त्यानं गोलंदाजाची धुलाई केली होती तशीच तो अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध खेळून दाखवेल असं वाटलं होतं, परंतु इथं श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत तो त्याने वाद घातला आणि आता त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे। त्याचं क्रिकेट करिअर संपुष्टात येईल का, आलं तर ते किती वर्षासाठी येईल असं चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत। खूप जण तर म्हणत आहेत की किमान 5 वर्षे त्याला बंदी घातली जाऊ शकते, कारण त्यानं श्रीलंकेच्या खेळाडू विरुद्ध भांडण करताना अंगावर गेलेला होता आणि हे क्रिकेटच्या नियमात बसत नाहीये। खरंच त्याचं क्रिकेट करिअर धोक्यात येईल का आणि 5 वर्षांनी जर तो कमबॅक करणार असेल तर तो एवढ्या यशस्वीपणे करेल का, या बऱ्याच गोष्टी क्रिकेट चाहत्यांना पडल्या, परंतु ICC कडून अजूनही वैभव सूर्यवंशीवर कोणती शिक्षा होणार किंवा होऊ शकते असं काहीही सांगण्यात आलेलं नाहीये, परंतु ज्या प्रकारे त्याने वाद घातलेला आहे काही ना काहीतरी शिक्षा होईल हे नक्की, परंतु 5 वर्ष बंदी घातली जाईल असं मात्र नक्की नाहीये। सोशल मीडियावर बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पद्धतीचे अंदाज व्यक्त केलेल्यापैकी तो एक आहे। याच्यामुळे 5 वर्ष वैभव सूर्यवंशी वाया जाणार नाहीयेत हेही तेवढंच खरं आहे, कारण ICC कडून अजून कोणतेही कारण किंवा कोणतीही शिक्षा होईल असा अंदाज पुढं आलेला नाहीये।